अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये वीज वितरण विभागाचा निष्काळजीपणा एक मुक्या प्राण्यासाठी जीवघेणा ठरला। जिवंत विजेच्या खांबाला धडक बसल्यानं एका घोड्याचा जागीच मृत्यू झाला। मात्र घोड्यासोबत असलेले 2 तरुण थोडक्यात बचावले। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून वीज वितरण विभागावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। बाळापूर शहरातील गाझीपुरा घरकुल परिसरात एक भीषण अपघात घडला। घोड्याला घेऊन जाणाऱ्या 2 तरुणांना खांबाचा धक्का लागून विजेचा झटका लागला। यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला। मात्र ते 2 तरुण खाली पडल्यानं थोडक्यात बचावले। प्रत्यक्षदर्शीनुसार घोडा खांबाजवळ येताच त्याला विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला। घोड्यासोबत असलेल्या 2 तरुणांनाही विजेचा धक्का बसला, परंतु ते खाली पडल्यानं ते बचावले। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। लोकांनी या अपघातासाठी वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलं असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। रहिवाशांचं म्हणणं आहे की जर विजेचं खांब आणि उपकरणांची नियमित तपासणी आणि दुरुस्ती झाली असती तर अशा घटना सहजपणे टाळता आल्या असत्या। तर तरुणांचा प्राण सुखरूप बचावल्यानं मोठी दुर्घटना टळली। अरे मैं घोड़ा घोड़े में के बाहर ला तो थोड़ा टहला रहा था और वापस ला तो रोड में पूरा करना तो घोड़े ने मेरे को भी फेंका और साथ में लड़का था इसको भी करना लगा और एक और है उसको दवाखाने में जाएगा। अच्छा इसको भी लगा क्या? इसको भी लगा मतलब ये खंभे का तार टूटे हुआ पूरा उससे पूरा रोड में कराना। इससे पहले इलेक्ट्रिक बोर्ड वालों को बोले 2-4 बार हमने, उनको बोले कर लेंगे और अभी तक करे नहीं। आखिर को घोड़ा भी मार गया और बच्ची की भी जान बच गई। 3 जनों को